पालघर शिवसेना जिल्हाप्रमुख झाल्यानंतर पालघरमध्ये 24 तास शिवसेना कार्यालयाचे दरवाजे सर्वसामान्य जनतेसाठी खुले ठेवणारे कुंदन संखे यांचा शिवसेना जिल्हाप्रमुखाचा आदर्श इतर पक्षातील जिल्हाप्रमुख कधी घेणार? पालघरच्या राजकारणात आज एक नाव शांतपणे पण ठामपणे उभं राहत आहे. ते नाव म्हणजे कुंदन संखे. जिल्हाप्रमुख म्हणजे केवळ पद नाही, तो कार्यकर्त्यांचा आधार असतो, मतदारांचा विश्वास असतो आणि संघटनेचा कणा असतो. आणि हे सगळं एका व्यक्तीत दिसतं, ते म्हणजे कुंदन संखे. मोठे शब्द, आक्रमक भाषणं किंवा अहंकाराची ढाल नाही, पण सतत मैदानात असलेलं नेतृत्व, कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवून उभं राहणारं मार्गदर्शन आणि मतदारांच्या प्रश्नांना शांतपणे समजून घेणारी भूमिका, हीच त्यांच्या राजकारणाची ओळख आहे. डहाणू असो वा पालघर, एकाच वेळी 2 जबाबदाऱ्या सांभाळत संघटन तुटू न देता घट्ट बांधून ठेवणं ही सोपी गोष्ट नाही, पण कुंदन संखेंनी ती करून दाखवली. आज निवडणुकीच्या रणांगणात जिथे अहंकार कोसळतो तिथे संयम जिंकतो आणि याच संयमाचं नेतृत्व पालघरमध्ये जनतेनं स्वीकारलंय. कार्यकर्ता नाराज झाला नाही, मतदार दूर गेला नाही आणि संघटना विस्कळीत झाली नाही. याचं श्रेय त्या नेतृत्वाला जातं जे ऐकू शकतं, समजून घेऊ शकतं आणि सर्वांना सोबत घेऊन चालू शकतं. म्हणूनच आज पालघरच्या निकालांकडे पाहताना फक्त विजय दिसत नाही, तर एक संदेश दिसतो. राजकारण माणसांसाठी असतं आणि माणसं जपणारा जिल्हाप्रमुख हीच खरी ताकद असते. आणि म्हणूनच जिल्हाप्रमुख कसा असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे कुंदन संखे. पाहूया शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्याशी बातचीत केली आहे संपादक विजय घरत यांनी. गेल्या 2-3 महिन्यापासून 2 तालुके, 2 नगर परिषदा आणि हा एवढा मोठा परपंच, एक जिल्हा प्रमुख म्हणून कशा पद्धतीची धावपळ झाली आणि आज शेवटच्या स्थानी हा विजयीचा गुलाल तुम्ही उधळलेला आहे, काय सांगतील? आताच गुलाल आंघोळ करून आलोय, पण आनंद आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये आपण खूप मेहनत घेतो आणि आपलं पूर्ण क्षमतेने देण्याचा प्रयत्न करतो. पक्षाची जबाबदारी असते, एक जिल्हाप्रमुख म्हणून भूमिका असते, परंतु खूप मेहनत घेतल्यानंतर रोजचा रोज त्रास असतो. पण जेव्हा तो क्षण आनंदामध्ये जेव्हा परावर्तित होतो तेव्हा मग तो सर्व आल्ल त्रास हा सगळं संपून जातं आणि एक समाधान निश्चितपणे निर्माण होतं. हे समाधान असतं. कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व नगराध्यक्षांचे उमेदवार, नगरसेवकचे उमेदवार ह्यांच्यासोबत जे काही कष्ट आम्ही करून जे मिळवलेलं यश असतं हे ह्या म्हणजे त्रासापेक्षा तर खूप मोठंच असतं. आणि अत्यंत आनंद आहे, समाधान आहे की गेल्या अनेक महिन्यांपासून सुरुवातीला झडपीच्या निवडणुका होत्या, नंतर नगर परिषद त्याच लेवलला आम्ही तयारी करत होतो. इच्छुक उमेदवार त्यांची काही लोकांना सीट देऊ शकलो, नाही देऊ शकलो. मग संघटनात्मक बांधणी, मग ग्रासरूट लेवलला त्याचं इम्प्लिमेंट होणं, प्रचाराचा दुराळा, जाहीर सभा, कॉर्नर सभा, लोकांच्या वेगवेगळ्या अपेक्षा, त्याच्यातून निर्माण झालेले काही त्रुटी, त्याच्यावर टॅकल करत 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 ह्या सगळ्या गोष्टींचे यश जे मिळाले पालघर आणि डहाणूमध्ये, ह्या याच्यातून निश्चितपणे समाधान आहे आणि आनंदही आहे की आज पालघर आणि डहाणूच्या जनतेने शिवसेनेवर एक खूप मोठा विश्वास आणि प्रचंड मताधिक्याने आम्हाला विजय मिळायचा खूप आनंद निश्चितपणे मला आहे. म्हणजे डहाणूमध्ये सर्वच पक्ष म्हणायलाच गेले तर सर्वांना एकत्र आणणे खूप मोठी कठीण बाब असते. म्हणजे कधी कधी राज्याला सुद्धा ते जमत नाही, पण एक जिल्हा प्रमुख म्हणून तुम्ही अचूक नाडी ओळखली आणि ही पकड कशी पकडली तुम्ही? बघा, जर मी जिल्हा प्रमुख पदावर आहे, जिल्हा प्रमुख पदाच्या माणसाने संघटन सांभाळायचं असतं, रणनीती बनवायची असते आणि जिकडे आपण खरोखरच काहीतरी चुकीचं चाललंय अशा ठिकाणी आपला विजयश्री मिळवून आणायचं असेल तर त्या पद्धतीने अगदी झोकून देणं गरजेचं असतं. डहाणूच्या बाबतीत जर म्हणाल तर मला हे नक्की जाणवत होतं की डहाणूच्या लोकांमध्ये प्रचंड अंडरकरंट आहे. त्यांना बदल अपेक्षित आहेत, परंतु ते वाट बघतात की बदल होण्याकरता त्यांना तसा पर्याय व्यवस्थित मिळणं गरजेचं होतं. आणि हे जेव्हा मी तिकडे जात होतो तेव्हा बघितलं की सर्वांना एकत्र आणल्याशिवाय शक्य नाही. आणि म्हणून मी याकरता आताचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार जिंकून आले राजू माच्छी, मला अजूनही आठवतं, मला वाटतं 6-7 महिने 7-1 महिने झालं मी राजू माच्छी आणि आमचं भेटणं झालं. तेव्हा राजूनं म्हटलं तू, कारण राजू माच्छी हा एक पूर्वाश्रमीचा शिवसैनिक आणि मग बऱ्याच काही डायलॉग नंतर राजू माच्छी यांनी पक्षामध्ये प्रवेश केला. नंतर डॉक्टर अमित नहार
ह्यांना अप्रोच केल्यानंतर त्यांची संवाद साधल्यानंतर साहेबांशी बोलणं करून दिल्यानंतर बराच भेटेंती अमित नहारांनाही वाटलं शिवसेनेमध्ये आपण आलं पाहिजे. अमित नहारांनी प्रवेश केला. त्याच्यानंतर तिकडचे एक मीर शाह आहे, राष्ट्रवादीचे जरी काम बघत असले तरी सुद्धा एक मीर शाह हे चांगलं नाव तिकडे आहे. तर मीर शाहांशी आम्ही बऱ्याच वेळा भेटलो. त्याच्यातून एक वेगळ्या अशा अपेक्षा होत्या. आणि नंतर मग डहाणूचे रवी फाटक आणि ह्या चौघेही लोक नगराध्यक्षच्याच म्हणजे ते त्या तोलामोलाचे होते. त्यामुळे काही कमी अधिक करणं हे नव्हतं. परंतु जेव्हा आम्ही हे सर्वांनी मिळून असं ठरवलं की कुठेतरी आपल्याला जर डहाणूच्या जनतेला विजयी करून द्यायचं असेल तर आपल्या सर्वांनी एका लेवलला येणं गरजेचं आहे आणि एकच उमेदवार घेणं गरजेचं आहे. एवढा विजयश्री आल्यानंतर शिंदे साहेबांनी काय मग शाबासकीचे हो नक्की. साहेबांनी दुपारी अभिनंदन केलं आणि साहेबांनी ज्या वेळेला जाहीर सभा झाली तेव्हा मी तेव्हाच सांगितलं की साहेब डहाणू आणि पालघर हा विजय आपला नक्की होणार. आणि कदाचित साहेबांना थोडीशी शंका असू शकते कारण एखाद्या परसेप्शन जे बनलेलं असतं की इथे बदल होऊ शकत नाही. परंतु हे बदल होण्याकरता आम्ही प्रचंड मेहनत घेतली, सर्वांना एकत्र केलं. आणि काही गोष्टी आहेत की ज्या पडद्यामागच्या आहेत तुम्हाला मी सांगू शकणार नाही. परंतु एक जिल्हा प्रमुख म्हणून सर्वोच्च देण्याचा प्रयत्न केला कारण माझ्या दृष्टीने ही एक टार्गेट होतं. पालघर आमचे उत्तम घरात ह्या सर्व एकंदरीत डहाणूमधील जर बघितलं तर आनंदभाई ठाकूर असतील, बाकीचे पण मित्रपक्ष असतील, तर ही जी भूमिका तुम्ही अत्यंत चांगली बजावल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला काय मेसेज टाकला असेल? म्हणजे साहेबांनी तर अभिनंदन केलंच म्हणजे कारण साहेबांनाही डहाणूविषयी थोडंसं संशय ते असतील कारण आतापर्यंत तिकडचा जो प्रभाव होता की जिंकून येत नाही. परंतु आम्ही लोकांमध्ये वातावरण म्हणजे आम्ही असतील, राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष आहे किंवा आनंद ठाकूर असतील, आम्ही सर्वांनी हे ठरवलं की आपल्याला जिंकायचं असेल तर सर्वांना एकत्र व्हावं लागेल. आणि मग जिल्हा प्रमुख म्हणून मी ह्याच्यामध्ये पुढार म्हणजे थोडंसं इनिशिएटिव्ह आमचा रोल असल्यामुळे एक त्याला आम्ही एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करता. मग मिहिर शाह असतील, डॉक्टर अमित नहार असतील, रवी फाटक असेल, राजू माछी असेल, इथे तिकडे आमचे पक्ष संघटन लोक असतील, सोशल मीडिया असेल, तिकडे काही लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षची बरीचशी लोक होती ज्यांना आम्ही भेटून की कुठेतरी बदल होणं गरजेचं आहे हे त्यांनाही पटलं. आणि मग एकाच एक पर्याय डहाणूमध्ये जेव्हा द्यायचा विषय आला तेव्हा डहाणूच्या जनतेने डहाणूकरांचा आवाज म्हणून राजू माछींना निवडलं याचा आम्हाला आनंद आहे. आणि हे करताना आम्ही कुठेही आम्ही म्हणजे आता बघा एक संघटनेचा प्रमुख असतो त्याने एकदा निवडणूक उतरलं की आरपारच्या भूमिकेत उतरायचं असतं, कुठं थांबणं, कुठे हे करणं. पण आम्ही कधी आमची लोकांची असलेले नाव तुटू दिले नाही, आमचे पाय जमिनीवर ठेवले. आणि शेवटी आपण पालघर जिल्ह्यातले राजकीय पक्ष कुठलाही वाईट नसतो, पण यासोबत आपण प्रत्येकाने पाय जमिनीवर ठेवून वागण्याची गरज आहे. स्वतःला मोठा समजायला जेव्हा आपण जाऊ तेव्हा लोक आपल्या अधोगती सुरू होते हे लक्षण आहे. म्हणजे एखाद्याचा अहंकार माणसाला गाडू शकतो आणि विनम्रता माणसाला पुढे नेऊ शकते. तर मला वाटतं विनम्रतेने सगळं जग जिंकता येतं. वेळ पडेल तेव्हा लोकांकरता आंदोलन करणं. आता माझ्यावर 28 केसेस दाखल होत्या इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, तर त्या आम्ही लोकांकरता लढलो आणि कोणीही कमजोर नसतो. परंतु आपली असलेली बुद्धिमत्ता लोकांच्या फायद्याकरता वापरली गेली. आणि तुम्ही बघता की आम्ही आज इकडे गेल्या 3-3.5 वर्षांपासून दिवस रात्र लोकांकरता काम करतो. हे माझे कार्यालय तुम्ही ज्या कार्यालयात तुम्ही बसलाय हे कार्यालय तर निवडणूक संपल्यानंतर पण मी इथे आलोय का तर ती माझी बांधिलकी आहे. निवडणूक संपली घरी जाऊन झोपता कार्यकर्ते येतात भेटायला आणि एखादा व्यक्ती पण हे 24 तास चालणारे कार्यालय आहे. राज्यातील पहिलं कार्यालय असेल पालघरमधलं शिवसेनेचं की जे जेव्हा शिंदे साहेबांनी उद्घाटन केलं आणि त्यांना शब्द दिला होता की साहेब हे कार्यालय दिवस रात्र चालेल का. लोकांना वाटतं की निवडणुका संपल्या शेडा डाऊन होतात. कुठल्याही राजकीय पक्षाचं कार्यालय नाही, फक्त शिवसेनेचं कार्यालय या पालघरच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आहे आणि जनतेच्या सेवेकरता असतं. त्यामुळे निवडणुकी निमित्त आहे पण लोक बघत असतात की कोण त्यांच्याकरता धावतो. पालघरमधला कसा संघर्ष झाला साधारण? बघा पालघरला आमची उत्तम घरात होती. उत्तम घर हे स्वतः एक त्यांचे म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती कैलास मात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि एक मोठी दोरी निर्माण झाली होती. लोकांना असं वाटत होतं की खूप मोठा गॅप. आता कसं सावरलं? आता आमच्या मित्रपक्षांना सगळी शिवसेनेची मंडळी घ्यावीशी वाटलं एक वेगळा विषय आहे. बघा उत्तम घरात यांचं स्वतःचं पण एक अनेक वर्षांपासूनचं त्यांचं काम आहे हे आपण नाकारू शकणार नाही. यासोबत संघटन हे आम्ही गेल्या 3 वर्षात प्रचंड पॉवरफुल केलेलं आहे. म्हणजे त्यांनी आमच्या महायुतीतल्या सहकारी भाजपच्या लोकांनी इकडे असं काही
हे प्रयत्न केला की आमची सीट आलीच. पण लक्षात ठेवा, संघटन जे असतं ना, हेच उत्तर आहे की तुम्ही लोकांचा प्रवेश करून घेत असताना आपल्या असलेल्या संघटनेला हलवून चालत नाही. आम्ही गेली 3 वर्षांपासून या पालघरच्या शहरामध्ये रोजच्या रोज लोकांच्या संपर्कात आहोत. असं एकही प्रभाग नसेल जिथे आम्ही संपर्कात नाही आहोत. लोकांचा कुठलाही विषय असो, प्रश्न असो, कामं असो, याला आम्ही ऍप्लिकेबल असतो. उत्तम घरत हा एक नगराध्यक्षाचा चेहरा आहे की जो गेल्या अनेक वर्षांपासून लोकांच्या संपर्कातला चेहरा आहे. जी आमची टीम आहे, म्हणजे पालघरच्या पदाधिकाऱ्यांची, शहर प्रमुख असतील, महिला आघाडी असेल, बाकीची टीम असेल, नगरसेवक पदाचे उमेदवार असतील, हे सर्व जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, ही सर्वांची आमची एक वेगळी नातं आहे. तुम्हाला सांगतो, छोटी गोष्ट आहे पण तुम्हाला कदाचित वाटेल, आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याचा वाढदिवस या कार्यालयात साजरा करतो. ही आमची कुटुंब आहे आणि कुटुंबातून एक सांघिक कृती निर्माण होते. थोडाफार तर असतंच, त्या काही गोष्टी असतात, काही लोक घरबेदी पण असतात, तो वेगळा विषय आहे. त्यांना वाटतं निवडून येऊ नये, परंतु त्यांच्यावर सगळ्यांवर मात करून आणि आम्ही एक खूप मोठ्या मताधिक्याने पालघरमध्ये उत्तम घरत हे निवडून आलेले आहेत आणि 19 शिलेदार या पालघरमध्ये शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे आज पालघर आणि शिवसेना आणि धनुष्याचं हे नातं हे आम्ही अजून दृढ करण्याचा प्रयत्न. निवडणुकीच्या तोंडावरती जे ज्या लोकांनी शिवसेना सोडली होती ते बहुतेक पडले, तर काय काय? म्हणावं, बघा कसं असतं, माणसाने संयम, श्रद्धा, संयम आणि सबूर या 3 गोष्टींचं खरोखरच त्या खूप महत्वाच्या आहेत. तुम्ही स्वतःच्या पक्षावर श्रद्धा ठेवा, जर आता नाही मिळालं तर सबूर ठेवा आणि थोडा संयम ठेवा लोकांशी बोलताना. या 3 गोष्टी पण राजकारणामध्ये ऍप्लिकेबल होतात. आता मी जिल्हा प्रमुख आहे, मला वाटतं स्वतःला मी आमदार हवं, मलाही वाटतं मी काहीतरी झालं पाहिजे, लोकप्रतिनिधी. मला पण माझ्या मनातले विजन्सच्या पालकात अजून खूप आहे. पण जर नाही होऊ शकत त्याला आपण काहीच करू शकत नाही. मग मी काय करू शकतो, लोकांना निवडून आणू शकतो, लोकांकरता झटू शकतो, लोकांना उभं करू शकतो. कार्यकर्त्यांना मोठं करणं ही पण एक महत्वाची बाब आहे. स्वतःच मोठं होणं ही बाब महत्वाची नाही आहे, दुसऱ्यांना मोठं करणं ही पण बाब महत्वाची आहे. हे त्याला समजलंय. तो संघटनेला मोठं करू शकतो, तो स्वतःही मोठं होऊ शकतो. तर डोक्यामध्ये हवा जाण्याची गरज नाही. डहाणू आणि पालघर या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने यश मिळालेलं आहे. तुमचं जे टार्गेट होतं नगराध्यक्ष निवडून आणायचे ते सफल झालेलं आहे. त्यामागे तुमची मेहनत, तुमच्या कार्यकर्त्यांची मेहनत ही मानावीच लागेल. मात्र शिंदेसाहेब असे बोलले होते की मी गुलाल उधळायला येईन, तर गुलाल उधळायला कधी येणार आहे, तर काय तारीख असेल? येतेच आहे. पण महापालिकेच्या निवडणुका तुम्हाला माहिती आहे, तर निवडणुका सुरू झाल्या आहेत. साहेबांनी जिल्हा शब्द साहेब नेहमी पूर्ण करतात. मी साहेबांची दुपारी बोलत तुम्हाला यावं लागेल. आता साहेबांचे सगळे दौरे सुरू आहेत, म्हणून साहेब नक्की येणार. म्हणजे डहाणूच्या सभेमध्ये साहेबांनी आश्वस्त केलं होतं की नक्की येणार, कारण डहाणूच्या साहेबांची पहिली सभा होती. डहाणूपासून साहेबांनी नगर परिषदेच्या जाहीर सभांना सुरुवात केली आणि साहेब नक्की येतील. गुलाल आम्ही उधळलाय. पालघरकरांना आणि डहाणूकरांचा जो विश्वास जो शिवसेनेवर त्यांनी दाखवला आहे आणि जो एक प्रकारे मी समजतो की माझ्यावर विश्वास दाखवला आहे, त्यांचा मी खरोखर आम्ही पक्षाच्या वतीने, सर्वांच्या वतीने आम्ही ऋणी आहोत आणि त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाईल असं कुठलंही कृत्य आमच्याकडनं होणार नाही. निवडणुका आज आहेत, निवडणुका संपतील, पण आम्ही लोकांकरता सदैव उपलब्ध असू. संघटन आणि लोकसंपर्क याच्या बळावर लोकांचे असलेले प्रश्न, आजही आम्ही इथे आहोत, उद्या इथे बसू आणि जनतेच्या मनातील जे काम असतं की निवडणूक हे म्हणजे शेवटचं नाही, निवडणूक हे निमित्त असतं तुमच्या जबाबदारीचं आणि ह्या जबाबदारीच्या माध्यमातून आम्ही पालघर आणि डहाणू आणि पालघर जिल्ह्यातील जनतेकरता निश्चितपणे काम करत राहू आणि जो लोकांनी विश्वास दाखवलाय ह्याच्याकरताही आम्ही सदैव ऋणी आहोत.